लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. कोर्टात मांडता हा वेगळा भाग, पण अदरवाईज सर्वांनी मिळून काम करायचं आणि सर्वांनी एकत्र वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते प्रयत्न असा करायचा आहे की तुमचा शेवटच्या पायरीवर असलेला जो वकील असेल तो जेव्हा तुमच्याबरोबर वर येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केलं याचा खऱ्या अर्थाने. उद्यापासून तुम्ही नवीन मीटिंगमध्ये असाल. तुम्ही इमारत खूपच सुंदर बांधली. आता सर्वांनी एकमेकांना बरोबर घेऊन यशस्वी कामकाज करा. पेपरलेस कार्यालयामध्ये वडूजसह सातारा जिल्हा पॅटर्न राज्यात आदर्श ठरवा. न्यायमूर्ती राजेश पाटील. वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नूतन इमारतीचं मोठ्या दिमाखात उद्घाटन व लोकार्पण. वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नूतन इमारतीचं उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई माननीय न्यायमूर्ती राजेश शांताराम पाटील यांच्या शुभ हस्ते आणि माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई रणजित सिंह राजा भोसले यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा अरविंद शंकरराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी 5 जुलै 2026 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झालं. यामध्ये इमारत उद्घाटक, तळमजला, पहिला व दुसऱ्या मजल्यावरील न्यायमूर्ती यांच्या कक्षासह इतर कक्षांचं उद्घाटन व लोकार्पण करण्यात आलं. अतिशय शिस्तबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सर्व उद्घाटनं संपन्न झाल्यावर तेथील मधुमाला कार्यालयात स्नेहमेळावा घेण्यात आला. यामध्ये दि वडूज बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप गोडसे यांनी न्यायालयाच्या नूतन इमारत संदर्भात तसेच व्यवस्थापनासंदर्भात परिपूर्ण माहिती दिली. इमारत मंजूर करण्यासाठी विविध मान्यवरांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं. यामध्ये मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर आदींनी सहकार्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित सिंह राजा भोसले यांनी एवढी सुंदर न्यायालयाची इमारत बांधली असून या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात जागा आहे. या जागेमध्ये वृक्षारोपण करा. त्याचबरोबर या इमारतीमध्ये पूर्ण वेळ स्वच्छता ठेवून इमारतीचे पावित्र्य जपा अशा सूचना केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी उपस्थितांना सांगितलं की या नूतन इमारतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा तसेच विविध प्रकारची दालने बनवण्यात आली असून इमारत खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. नवीन इमारतीमध्ये तुम्ही सर्वांनी एकत्र येत सर्वांना सोबत घेऊन बरोबर घेऊन या न्यायालयाचे कामकाज यशस्वीपणे करावं. भविष्यात सगळीकडे पेपरलेस कार्यालय होत असून याची सुरुवात साताऱ्यातून वडूजमधून व्हावी. पेपरलेस कार्यालय प्रथम होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत, म्हणजे सातारा जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात होईल आणि या जिल्ह्याचं अनुकरण सातारा पॅटर्न म्हणून सगळीकडे केलं जाईल. अशा शब्दात न्यायमूर्ती पाटील यांनी उपस्थितांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. प्रमुख सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे आणि वडूज येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी आपले प्रभावी विचार यावेळी मांडले. अखिल भारतीय डिजिटल मीडिया खटाव तालुक्याच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर विनोद खाडे व टीमच्या वतीने न्यायमूर्ती राजेश पाटील व न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले साहेबांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रम संपन्न झाल्यावर स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला. DYSP रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व टीमने चोख बंदोबस्त ठेवला. कार्यक्रमास उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती दिलीपराव बोडके, विविध तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, न्यायालयातील कर्मचारी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. कार्यरत असताना अपिलाचे कामकाज तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या मर्यादेत राहण्यात आले खटले यासाठी 7 पक्षकारांना सातारा येथे जिल्हा न्यायालय चालवण्यात आले. त्यामुळे पक्षकारांची गैरसोय होत होती. त्या सर्व बाबींचा विचार करून वडूज या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्थापन व्हावे यासाठी वडूज बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी अनेक वर्ष पाठपुरावा केला व त्या दहिवडी व मुसळपारचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या प्रयत्नाने अखेर यश आले. दिनांक 25 एप्रिल 2010 रोजी वडूज या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्थापन झाले. परंतु त्यावेळी सदर न्यायालय स्वतःची अशी इमारत नसल्यामुळे सदरील अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ही ताईबागन व स्फेरनबाग यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्वावर सुरू करण्यात आली. त्यानंतर मात्र केसेसची संख्या पाहता न्यायालयाला स्वतःची इमारत असावी यासाठी पुन्हा संघटनेमार्फत अनेक वर्ष पाठपुरावा करून शासनामार्फत निधी मंजूर करून नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक 8 फेब्रुवारी 2030 घेऊन सदरील इमारत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करून आज रोजी सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा देण्यात आलेला आहे. सदरील न्यायालयाच्या स्थापनेपासून या इमारतीला निधी मिळवून देणे या
सर्व प्रक्रियेमध्ये अनेक निराकरणाच्या ठिकाणी पाडू लागले आहे. आमच्या तालुक्यातील आमचे आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघमारे साहेब यांच्या काटेकोर देखरेखीखाली सदरची वास्तू पूर्ण झालेली आहे आणि तिचा आज रोजी लोकार्पण होत आहे. आम्हाला जुन्या इमारतीमध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते, ते म्हणजे आमच्याकडे स्ट्रॉंग रूम नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला मौल्यवान मुद्देमालाची जी पेटी होती ती प्रत्येक वेळेला ट्रेझरी ऑफिसला ठेवावी लागायची. ती नेण्यासाठी आणण्यासाठी कर्मचारी पोलीस यांची गरज लागायची. त्यानंतर पहिल्या शनिवारी आणि तिसऱ्या शनिवारी ट्रेझरीला सुट्टी असली आणि न्यायालय चालू असलं की अशा वेळेला ती पेटी उपलब्ध होत नव्हती आणि त्यामुळे साक्षीदार तपासण्यामध्ये देखील अडचणी येत होत्या. पण आता आमच्या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज सुरक्षित अशी स्ट्रॉंग रूम उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे आमची मौल्यवान वस्तूंची, मौल्यवान मुद्देमालांची जी पेटी आहे ती आमच्याजवळ राहील. इतर सर्व मौल्यवान किंवा गोपनीय कागदपत्रांसाठी देखील स्ट्रॉंग रूमची उपलब्धता आता झालेली आहे. त्यामुळे ही एक मोठी अडचण नवीन न्यायालयाच्या इमारतीमुळे दूर झालेली आहे. नवीन इमारतीला एकूण 3 मजले आहेत. त्यापैकी तळमजल्यावर जिल्हा न्यायालयाचे प्रशासकीय कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे कोर्ट हॉल आहे आणि त्यांची कोर्टाची जी कार्यालये आहेत लिपिकांची ती देखील त्या ठिकाणी आहे. तसेच त्या ठिकाणी अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, मुद्देमाल कक्ष हे सर्व पहिल्या मजल्यावरती उपलब्ध आहे. दुसऱ्या मजल्यावरती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या 2 न्यायालयांचं कामकाज चालणार आहे आणि त्यांची प्रशासकीय कार्यालये जी आहेत ती दुसऱ्या मजल्यावर असतील. याशिवाय एक सुसज्ज असा बैठक कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. एक सर्व रूम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी आणि हवेशीर जागा प्रत्येक मजल्यावर उपलब्ध आहे. तसंच स्वच्छतागृह पुरेशा संख्येने उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे. न्यायालयामध्ये चालू आणि निकाली प्रकरणं ठेवण्यासाठी, प्रशासकीय कागदपत्र ठेवण्यासाठी भरपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालय किंवा न्यायालय याच्यामध्ये जे कागदपत्रांचे ढिगारे जागोजागी पसरलेले दिसतात ते नवीन न्यायालयात निश्चितच न्यायालयाच्या इमारतीत दिसणार नाही. या इमारतीमध्ये हवा खेळती राहील, तसंच स्वच्छ उजेडी याची देखील पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे. किंबहुना बऱ्याच ठिकाणी दिवसा विजेचे उपकरणं, पंखे किंवा ट्यूबलाईट्स या चालू कराव्या लागणारच नाहीत. या इमारतीमध्ये वैकल्पिक वादनिवारण कक्ष असे बनविण्यात आलेले आहेत, ज्याचा वापर मध्यस्थ म्हणून नेमलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच वकिलांना देखील करता येईल. या इमारतीचा बाह्यभाग चांगला राहावा, वातावरण प्रसन्न राहावं आणि निसर्गाचं संवर्धन जतन व्हावं या दृष्टीने बाग बनवण्यात आलेली आहे. तसंच केवळ बाग आणि शोभेची झाडच नाही तर त्या ठिकाणी पेरू, चिंच, आपटा, कांचन, अर्जुन, कदंब अशा झाडांची देखील लागवड करण्यात आलेली आहे, जी या वातावरणाशी मिळतजुळत घेऊन चांगल्या प्रकारे वाढतील. मात्र आता न्यायालयात संगणक, सर्व्हर, इतर सर्व तांत्रिक साहित्याची मांडणी पूर्ण झालेली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील जोडण्यात आलेली आहे आणि उद्या दिनांक 6 जुलै 2024 पासून दोन्ही जिल्हा न्यायालय आणि दोन्ही वरिष्ठ स्तर न्यायालय ही नवीन इमारतीमध्ये आपलं कामकाज सुरू करतील. मात्र या संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता आम्हा न्यायिक अधिकाऱ्यांची तसेच वकील वर्गाची आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढलेली आहे. या अनुकूल अशा वातावरणामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्याचं काम आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे. मी या ठिकाणी आम्हा न्यायिक अधिकाऱ्यांच्या तसेच वकील संघाच्या वतीने अशी ग्वाही देतो की या पायाभूत सुविधांचा आम्ही केवळ उपभोग घेणार नाही तर त्याचा वापर न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा योग्य प्रकारे व जलद गतीने निपटारा करण्यासाठी करू. तसेच नव्याने बांधलेली इमारत व त्यातील सुविधा यांचं योग्य प्रकारे जतन करून त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करू. खरं तर नवीन इमारती बांधकामासाठी प्रस्ताव 2016-2017 मध्ये प्रस्ताव घेण्यात आला होता आणि दिनांक 26/11/2018 रोजी शासनाकडून 10,86,00,000 इतकी रक्कम
प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली, परंतु ही जी तरतूद होती, ही जी रक्कम होती त्यामध्ये फक्त सिव्हिलवर जे मूळ स्थापना होती, बिल्डिंगच बांधली गेली, तेवढ्या त्यामध्ये इतर गोष्टी शक्य नव्हत्या. त्यामुळे फर्निचर अंतर्गत रस्ते, न्यायालयीन कक्ष या सर्व कामासाठी न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले त्या सन 2020-21च्या दरम्यान फेर प्रस्ताव सादर करण्यात आला आणि या प्रस्तावाचा शासनाकडून दिनांक 12/9/2024 रोजी अंदाजे 4,42,00,000 इतकी अतिरिक्त मान्यता प्रदान करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवून सर्व कामे पूर्ण करण्यात येऊन आज रोजी उद्घाटन करून वडूज न्यायालयीन इमारत न्यायदानाकरिता आज या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज ती सुंदर अशी सुसज्ज अशी इमारत आपणासाठी उपलब्ध आहे. एवढी सुसज्ज आहे, हवेशीर आणि वेल इक्विप्ड, म्हणजे सगळ्या सोयी सुविधा म्हणजे जजेससाठी असो किंवा वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी ह्या सगळ्या सुविधा एकदम छानपैकी केलेल्या आहेत. त्यासाठी सरकारचं आणि PW डिपार्टमेंटचं त्यांनी हे काम एवढं छान केलं आहे, त्यांचा मी आभार मानतो तुमचे. तर दोनच गोष्टी सांगणार, बाकी सगळं आता वाघमारे साहेब आणि काकडे साहेबांनी बोलून झालं आहे आणि थोडंसं आता मग पाटील साहेबांसाठी ठेवतो. नाहीतर मग थोडं दोनच गोष्टी फक्त सांगू इच्छितो की एवढी छान बिल्डिंग झाली आहे ह्या गावाला, एवढी छान ऐतिहासिक गावाला एवढी छान बिल्डिंग लाभलेली आहे. एवढीच फक्त विनंती राहील की सगळ्या वकील बंधूं म्हणजे वकिलांनी, पक्षकारांनी आणि ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यांनी मिळून त्याची देखभाल फक्त नीट करावी, जेणेकरून ती पुढच्या पिढीला मेंटेन राहील आणि छान वापरता येईल. एवढी एक रिक्वेस्ट. दुसरी, जेवढी जमेल तेवढी झाडं लावा इथे, कारण का आपलं आता बरं वाटतं आहे पाऊस पडला आहे, पण दुष्काळ उन्हाळ्यात जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा खूप त्रास असतो. म्हणून जेवढे जमेल तेवढे, एवढं छान तुम्हाला कंपाऊंड आहे, एवढं मोठं कंपाऊंड आहे आणि जागा भरपूर आहे, तेवढ्यासाठी एक छानपैकी झाडं लावा आणि ह्याचा उपयोग करा, वापर करा, जेणेकरून पक्षकारांना त्याचा उपयोग होईल. आणि PWD डिपार्टमेंटला फक्त एकच रिक्वेस्ट राहील आमची, जी आता जुनी बिल्डिंग आहे तिचं पण जरा मेंटेनन्स, क्लिनिंग आणि ॲटलिस्ट पेंटिंग करून दिलं तर डिपार्टमेंटला आणि ॲडमिनिस्ट्रेशन त्याला खूप उपयोग होईल. धन्यवाद. एक अतिशय सुंदर अशी बिल्डिंग आहे आणि ती खूप टेक्नोसेव्ही असेल असा माझा अंदाज आहे. वडूजला मी पहिल्यांदाच आलो. जज होण्याच्या अगोदर ज्या भागात मी राहत होतो मुंबई, त्याला वडाळा असं म्हणतात. त्याला वडाळा का म्हणतात? तिकडे वडाची एवढी झाडं आहे म्हणून त्याला वडाळा. आत्ता ज्यावेळी 17 मी इथे येत होतो, माझ्या बेटऱ्या म्हणजे माझ्या पत्नी माझ्यावर आल्या, त्या म्हणतात की तू पाहिलं त्या रस्त्याला किती वडाची झाडं आहेत. त्या म्हणतात बहुतेक ह्या ठिकाणचं नाव वडूज, ह्याला कारण वडाची झाडे असू शकतात. हा आम्ही केलेला अंदाज आहे. इकडचे जे लोक इकडे राहतात त्यांना माहीत असेल खरं वडूज नाव का आलं. जागा खूप छान आहे, आम्हाला आवडली जागा. एकच आहे राहायला इथे गेस्ट हाऊस काही नाही आहे. तर काल रात्री इकडे चालू असतो. काय दिलं होतं त्यांचं म्हणणं होतं इक्वालिटी बिफोर लॉ. इक्वालिटी हा बिफोर लॉ असं जगभरात मानलं जातं. मॅग्ना कार्टा नावाचा एक जो डॉक्युमेंट आहे जो ब्रिटिश राजाने त्यांच्या जनतेला दिला, तिकडून इक्वालिटी बिफोर लॉ आला. पण त्यांचं म्हणतं नाही, भारतात त्याच्या अगोदर आलं. भारतात अर्थशास्त्र नावाचं डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटवर आलं की इक्वालिटी बिफोर लॉ. आणि आपण जेव्हा म्हणतो इक्वालिटी बिफोर लॉ म्हणजे काय, तर सर्वांना तुम्ही समसमान द्या. तो गरीब श्रीमंत यातला काही भाग नसतो.
त्याच्यामधला एक भाग असा आहे मिळून काम करायचं आहे. कोर्टात तुम्ही मांडता हा वेगळा भाग, पण अदरवाईज सर्वांनी मिळून काम करायचं आहे आणि सर्वांनी एकत्र वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते प्रयत्न असा करायचा आहे की तुमचा शेवटच्या पायावर असलेला जो वकील असेल तो जेव्हा तुमच्याबरोबर वर येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केलं याचा खऱ्या अर्थाने. उद्यापासून तुम्ही नवीन बिल्डिंगमध्ये असाल. नवीन बिल्डिंग जात असताना माझे जे ऑफिसर्स आहेत, साहेब आहेत, एक मॅडम आहेत इकडे, आणि मला वाटते 1-2 अजून कमी आहेत, आपले बहुतेक वेकंट आहेत पोस्ट. या सर्वांना तुम्ही कॉपरेट करा. आणि तुम्ही कॉपरेट का करा तर त्याचा एक फिगर आहे की माझे ऑफिसर जे काम करतात तिकडे त्यांचं आपल्याला एक आकडेवारी आहे. ती थोडीशी मी नेटवरनं काढली. तर आकडेवारी अशी आहे, डिस्ट्रिक्ट जजची लास्ट इयरची आकडेवारी अशी होती, पर्सेंटेज वाईज 101%. 101% म्हणजे समजा नवीन 100 दावे दाखल झाले तर 100 दावे संपले, म्हणजे चालून संपले. पेंडन्सी राहिली पण 101 म्हणजे 1% तो वर गेला. त्याच्यानंतर सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांची लास्ट इयरची आकडेवारी पर्सेंटेज वाईज 216 आहे. 216 म्हणजे निदान 100 दावे जर नवीन आले तर 200 दावे संपले. त्यामुळे फिगर खूप छान आहे. आणि तिसरं म्हणजे आमचं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन लास्ट इयरची आकडेवारी आहे. आणि काकोडकर साहेब तुम्ही ऐकता, तुम्हाला नुसतं खटाव तालुका करायचा नाही, हे तुमचा पहिला स्टेप आहे. तुमच्या वाघमारे साहेबांकडे बसून आपल्या पूर्ण सातारा असं करायचं आहे. केरला अदरवाईज केरळाची खूप चांगली प्रगती आहे त्याच्यामध्ये. पण आसाममध्ये त्यांनी आता केलेलं की तिकडे ते नंबर 1 त्यांना ऑल एव्हरीथिंग पेपरलेस. असं आहे की आपल्याकडे थोडं इंटरनेट विजेचा प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी आहेत. तरी पण आपण प्रयत्न करूया की महाराष्ट्रात नंबर 1 सातारा. मग त्याच्यानंतर सातारा पॅटर्न विल बी फॉलोड एव्हरी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.